त्याच्यामुळे विरोधकांना माझी एक विनंती आहे की बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये राजकारण करा, परंतु उद्योग विभागाच्या निगडीत असलेल्या उद्योगांशी राजकारण कोणी करू नये ही माझी त्यांना विनंती आहे। सर, आजच्या कार्यक्रमाबद्दल काय सांगाल? खरं तर यांनी जो कार्यक्रम केलेला आहे तरुणाईसाठी वेगळा उपक्रम आहे। सध्या तरुणाई खूप भारतातले एक मोठा वर्ग तरुणाईचा आहे। कार्यक्रम कसा आहे आणि याची रूपरेषा कशी? गेले काही वर्ष या ईनच्या कार्यक्रमाला मी स्वतः येतोय आणि समाजकारणाचं आणि राजकारणाचं बाळकडू देण्याचा हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे। याच्यातनं मला असं वाटतं की क्वालिटीचे राजकारणी तयार होतील, महाराष्ट्राची सेवा करतील, त्या जिल्ह्याची सेवा करतील, देशाची सेवा करतील आणि म्हणून यांच्या सगळ्याच या कार्यक्रमाच्या संस्थापकांना धन्यवाद दिले पाहिजेत की अतिशय समाजकारणासाठी आणि राजकारणासाठी उपयुक्त असा हा कार्यक्रम ते राबवतात। सर, तरुणाईचा विचार जर करायला गेलं तर काही दिवसांपूर्वी हिंजवडीतल्या 40 कंपन्यांचं स्थलांतर होण्याची चर्चा आहे। याच्यामुळे कुठेतरी विरोधक पण आक्रमक होत आहेत। सत्य परिस्थिती आणि शासन आपण याच्यावर काय? मला असं वाटतं की सध्या एखादा नरेटिव्ह सेट करण्यामध्ये विरोधक बऱ्यापैकी आमच्या सगळ्यांच्या पुढे आहेत आणि तो नरेटिव्ह सेट करत असताना कायम निगेटिव्ह करायचा आणि जे घडलंच नाही ते बोंबाबोंब त्याची करायची ही भूमिका विरोधकांची आहे। हिंजेवाडीच्या स्वतः मी असोसिएशनच्या लोकांशी बोललोय। 16 कंपन्या तर स्थलांतरित झालेल्या आहेत, त्या पुणे जिल्ह्यामध्येच आहेत, त्या कुठे दुसरीकडे गेलेल्या नाही। त्यांचा जो रस्त्याचा विषय होता त्याच्या संदर्भात मी स्वतः त्यांच्याबरोबर 1-2-3 दिवसांमध्ये बैठक घेणार आहे। त्याच्यामुळं आपल्याला माहिती असेल की वेदांता फॉस्कॉन गेला, अन्य काही प्रकल्प गेले, अशा पद्धतीचा उगाच काही लोकांनी टाहो फोडला। परंतु दावोसमध्ये जेव्हा आम्ही गेलेलो होतो त्यावेळी देखील पुन्हा आल्यानंतरचे 2 लाख कोटी आणि दावोसचे 3,72,000 कोटी एवढ्याचे MOU केले आणि त्याची अंमलबजावणी आपण करतोय। त्याच्यामुळे विरोधकांना माझी एक विनंती आहे की बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये राजकारण करा, परंतु उद्योग विभागाच्या निगडीत असलेल्या उद्योगांशी राजकारण कोणी करू नये ही माझी त्यांना विनंती आहे। लोकशाहीमध्ये प्रत्येकाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे। त्याच्यामुळे शरद पवार साहेबांनी जर बैठक घेतली आणि त्याचा फायदा जर शासनाला होणार असेल तर त्यांच्यावर टीका टिप्पणी करण्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। परंतु त्यांनी देखील त्यांच्या बाकीच्या पदाधिकाऱ्यांना देखील, मित्रपक्षाच्या विशेषतः युवा नेत्यांना देखील हा सल्ला दिला पाहिजे की इंडस्ट्रियलिस्टवर तोंड टाकणं, उद्योजकांवर टीका टिप्पणी करणं हे राज्याच्या आणि देशाच्या उद्योग जगतासाठी योग्य नाही। आणि हे देखील कदाचित मी साहेबांना विनंती करेन की उद्योजकांच्या घराखाली जिलेटिन ठेवणं हे देखील जर बंद झालं तर मला असं वाटतं की अशा पद्धतीची प्रक्रिया भविष्यामध्ये राज्यात होणार नाही। बारणे निवडून आलेले आहेत आणि त्यांनी नाराजी व्यक्त केली की त्यांना मंत्रिपद दिलेलं नाही, त्याबाबत नाही, मला याची काही कल्पना नाही, आपांची माझी चर्चा झालेली नाही। परंतु प्रतापराव जाधव हे 4 वेळा खासदार म्हणून निवडून गेलेले आहेत, त्यांनी राज्यामध्ये देखील मंत्री म्हणून काम केलंय, 3दा ते आमदार राहिलेले आहेत। एक सर्वसामान्य आमच्यासारखेच ते शिवसैनिक आहेत। एकनाथ शिंदे साहेबांना आपण सगळ्यांनी मिळून धन्यवाद दिले पाहिजेत की मागची परंपरा जर पुढे चालू राहिली असती तर कदाचित डॉक्टर श्रीकांत शिंदेच मंत्री झाले असते। परंतु स्वतःचा मुलगा देखील 3ऱ्यांदा 2.25 लाख मतांना निवडून येऊन देखील त्यांना बाजूला ठेवून एका शिवसैनिकाला त्यांनी न्याय दिला, ही खरी वंदनीय बाळासाहेबांची शिवसेना आहे। वर्षावर एक बैठक झाली, त्याच्यामध्ये माहितीतल्या आमदारांना निधीची कमतरता होते असं समजतंय आणि मुख्यमंत्री अजितदादांशी बोलतो असं म्हणले। आता मी त्या बैठकीला पूर्ण 3 तास उपस्थित होतो, पण जिथं ते घडलंच नाही तिथं आपल्याला कसं कळतं हे मला कळत नाही। कालची जी बैठक झाली त्याच्यामध्ये 7 जागा ज्या लोकसभेच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही जिंकलेल्या आहेत, हे काही यश कमी नाही आहे, कारण आमचा स्ट्राईक रेट हा 48% आहे। काही लोकांनी मुस्लिम बांधवांच्या जीवावर, दलित बांधवांच्या जीवावर जी मतं मिळवलेली आहेत त्यांना ती चूज आलेली आहे। त्याच्यामुळे काल आमची संघटनात्मक चर्चा झाली, विधानसभेच्या निमित्तानं पुढे कशा पद्धतीनं प्रचाराची यंत्रणा राबवली पाहिजे याच्यावर चर्चा झाली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।